तर हाय, कसे आहात? तर आम्ही निघलो आहे ठाण्याच्या स्कॉन मंदिरात आणि स्टेशन एवढं बंद. मी कंप्लीट 2 वर्षानंतर आले स्टेशनला. इशिका ट्रेन बघते खूप आवडीने, पहिल्यांदा नवीन आहे तिच्यासाठी सगळं हे, म्हणून बघा सगळीकडे बघते काय आहे कसं आहे. तर ट्रेन आली होती आणि इशिका ट्रेनला बघत होती. तिला खूप असं काहीतरी वेगळं दिसत होतं आणि मग आम्ही नंतर ट्रेनमध्ये बसलो आणि इथं इशिका खूप खुश होती ट्रेनमध्ये बसून. तिचा आनंद काय मावतच नव्हता. आणि आम्ही उतरलो स्टेशनला, ठाणे स्टेशनला. तिथून आम्ही ऑटो पकडायची होती म्हणून स्टेशनच्या बाहेर गेलो आणि तिथे ऑटोवाला भेटला मला. त्यांना मी विचारलं की किती भाडं होईल, तर ते 150 बोलले, पर पर्सन 50 रुपीज. ते 200 बोलत होते, पण कसं बसं करून त्यांनी 50 रुपये घेतले. मग आम्ही बाहेर पोचलो मंदिराच्या आणि मग तिकडे आम्ही चपला वगैरे काढले आणि आतमध्ये जाताना एंट्री एवढी सुंदर होती, खूप सुंदर वाटत होतं. आणि बस मग असं आम्ही आतमध्ये जात होतो. आम्हाला घाई झाली ती कधी जाऊ आणि इथं टिक्के लावायचे होते. तर सगळ्यात पहिले मी स्वतःला टिक्का लावला आणि इकडे मी मम्मीला आणि बहिणीला टिक्का लावत होती. आणि मला खूप हसायला येत होतं कारण का त्यांचे टिक्के माझ्याकडून खराब झाले होते, म्हणून मी इशिकाला पण घेतलं. आणि ताई काही माझ्याकडून लावत नव्हती, तरी पण मी त्यांना लावलं, मम्मीला लावलं. आणि ते लोक खूप हसत होते कारण का मी सगळ्यांचे टिक्के वाकडे केले होते. आणि इथं थोडी हसी मजाक चालू होती आमची. आणि ताईने तर माझ्याकडून लावूनच नाही घेतलं कारण का ती बोलत होती तू खराब करशील, तरी मी तिला जबरदस्ती लावत होती. आणि मग इथं भगवद्गीता वगैरे सगळं होतं. मम्मीने आरतीची प्लेट घेतली आणि बस आम्ही मग आता पायऱ्या चढत होतो मंदिरात जायला. खूप छान वाटत होतं, खूप सुंदर वाईब होती. तुम्ही नक्की या, बघा, खूप एन्जॉय करण्यासारखी जागा आहे, छान आहे. आणि इथं सिक्युरिटी गार्डला मी विचारत होती की ही माळा घेऊन जाऊ शकतो का, काय करायची, तर ती बोलली तुम्ही इकडे बसून ह्या माळाचा जप करू शकतात. म्हणून ती माळा मी घेतली आणि थोड्या वेळ बसून मी देवापुढं जप केला कारण का नेहमी तर करत नाही, तर कधीतरी चान्स भेटला म्हणून मी हा जप तिथं केला बसून. आणि सगळ्यांनी केला थोडा वेळ. आणि मग इथं पालखी निघली होती कृष्णाची, तर मी ती बघत होती. आणि इथं मग आम्ही आलो, इशिका आम्ही बसलो, थोडं भजन वगैरे चालू होतं. तर इशिका पण टाळ्या वाजवत होती, खूप छान वाटत होतं, नाचत होती, मम्मी तिला नाचवत होती. आणि तर सगळे रमलेले होते, खूप छान वाटत होती, मज्जा येत होती. आणि नंतर आम्ही बाहेर गेलो कारण का बाहेर पालखी आली होती. आणि इथे बाहेर जाताना कृष्णाचा प्रसाद वाटत होते. मला हे खूप आवडलं कारण का खूप जागेवर असं प्रसाद देत नाही, तर इथं कृष्णाचा प्रसाद वाटत होते. मग आम्ही पण पालखी बघायला गेलो आणि पालखी येत होती, तर आम्ही पण त्या पालखीमध्ये सामील झालो. मी इशिकाला घेऊन खूप तिथं नाचले वगैरे, सगळ्यांसोबत मी खूप मस्त रमले होते तिकडं. छान वाटत होतं. हरे कृष्ण सगळे बोलत होते, नाचत होते, सगळे कृष्णाच्या ह्याच्यात मग्न झालते. तर आम्ही पण एन्जॉय करत होता. आणि तिकडं खूप मस्त असा दोना भेटत होता, प्रसाद भेटत होता. हे खिचडी भात होता पातळ, हे इशिकालाही खाऊ घालू शकत होतं, एवढं फिक्कं आणि त्याच्यातनं अद्रक लसूण काहीच नव्हतं, खूप छान होतं. आणि इथं आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि इशिकाला मी इकडं थोडं चालवलं कारण का खूप सुंदर वाटत होतं. खूप थंडी वारा, एकदम छान सगळं वातावरण शांत, सगळे एकदम खूप छान पॉझिटिव्ह वाईब होती तिकडं. आणि इशिका तिकडं बसली, फिरली, गुडघ्यांवर खेळत होती. तर बघू शकता तुम्ही इशिका किती खुश होती, तिचं तर घरी यायची इच्छाच नव्हती. तेच आम्ही आलो, आम्हाला खूप मज्जा आली. इशिकाला तर फार मज्जा आली, मज्जा वाटली, खूप छान वाटलं. आणि खरंच विजिट करा, आपल्या जवळच आहे. मग आम्ही निघलो घरी यायला आणि रस्त्यातच प्रकाश थांबले होते आमच्यासाठी. मग प्रकाश भेटले आणि इशिका आणि प्रकाशची तर मस्ती चालू होती ट्रेनमध्ये. बस आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग.